श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि बघा मी इथं हळदीचं लेपन करते. त्याच्यामध्ये गुलाबजल टाकून 1 चमचा हळद घेतली होती, त्याच्यामध्ये गुलाबजल टाकलं आणि इथं लेपन केले. मस्त रांगोळी वगैरे असा लाल कलर टाकला होता. मग इकडं साईडला पावलं वगैरे काढली. तुम्ही बघू शकता किती छान दिसते रांगोळी काढल्यावर. आणि घरात जी नकारात्मकता असते ती जाते हळदीचे लेपन केल्यामुळे. हळदीचे लेपन हे गुरुवार, शनिवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमाला असं करायचं असतं. खूप छान राहतं. खूप अनुभव पण येतात त्याच्या. घरामध्ये फ्रेश वातावरण राहतं, त्याच्यामुळं मी करत असते. तुम्ही पण नक्कीच करा. हे बघा फायनली अशी दिसत आहे सर्व. आणि इथं छोटे छोटे रांगोळी टाकून फुलं वगैरे काढून घेतले बोटानेच. आणि इथं दारासमोर छोटीशी रांगोळी काढली कलर वगैरे टाकून मस्तच. तुम्ही पण असे करत जावा, खूप छान वाटतं आपल्याला. मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या गुरुवारचं आहे ही. मला व्हिडिओ अपलोड करायला जरा वेळ होतोय. आणि पाहू शकता असे दिवा वगैरे लावली होती, धूप वगैरे. आणि इकडं मग पूजा करायची होते. देवघर स्वच्छ पुसून घेतलं होतं मी. आणि मग इथं वस्त्र वगैरे ठेवून स्वामी समर्थ महाराजांची फोटो पुसून, म्हणजे रोजच घेत असते मी, रोज करत असते. एवढं सगळं काढून परत ठेवायचं. रोज असते माझी पूजा अशी. स्वामी समर्थ महाराजांची इथं फोटो ठेवली. आणि हे जे छोटं फोटो आहे ती मला अक्कलकोटवरून भेटलेली आहे अन्नछत्रामध्ये. आणि इथं स्वच्छ वगैरे करून, देवघर स्वच्छ करून, माझ्या देवघरामध्ये कशा 2च पायऱ्या आहेत देवघराला. माझ्या 3 पायऱ्या राहाव्या म्हणून ते काळा एक फरशीचा तुकडा आहे माझ्याकडं, ते ठेवते मी. 3 पायऱ्या असाव्यात म्हणून. आणि इकडं वस्त्र वगैरे मस्त टाकून घेऊन स्वामी समर्थ महाराजांची छोटी फोटो आहे ती पण ठेवली. सर्वप्रथम स्वामी समर्थ महाराजांची फोटो. आणि हे कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र वगैरे आहे ते मागे दिवाळीला घेतलेलं होतं मी, ते पण आहे. आणि ही स्वामी समर्थ महाराजांची जी आपले नाम जपाची वही आहे ती वरती ठेवत असते मी देवघरावरती. आणि असं दिवा लावून वगैरे वस्त्र वगैरे टाकून. आता हे इथं गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला, म्हणून सर्व पंचामृत केलेलं मी. सर्व देवांना पंचामृताने स्नान वगैरे घातले. आणि हे बघा तूप तर थंड म्हणजे गरम करून घेतलेलं मी, पण त्याच्यामध्ये टाकल्यावर परत घट्टच झालं तूप. पंचामृताने इथं मस्त हे सगळ्यांना पुसून वगैरे देव घेतले मी. आणि तिकडं स्वामी समर्थ महाराज आणि लक्ष्मी महादेवांची वेगवेगळी हे करायची होती. एक हे करून पंचामृताने स्नान करायचं होतं, म्हणून त्यांना साईडला काढून ठेवलेलं मी हे. आणि मग इकडं स्वच्छ पुसून घेऊन विष्णूची मूर्ती आहे ती माझ्याकडं मोठी आहे. ती मूर्ती ती वरीच ठेवत असते मी. ती माझ्या आईकडून जेव्हा लग्न झाल्यावर नवरदेवाला आईच्या घरी उचलायला होतात ना देवघरातली एक मूर्ती, तेव्हा ती आणली होती. ती मूर्ती आहे माझ्याकडं, मोठी आहे ती विष्णूंची मूर्ती. ती वरी ठेवत असते. ही बालाजीची मूर्ती जेव्हा माझी नणंद आणि माझा मुलगा गेलेले बालाजीला, तेव्हा तिथून आणलेली बालाजीची मूर्ती आहे छोटीशी. आणि ही आपली तुळजाभवानीची मूर्ती आमच्या घरचीच आहे. आणि हे कृष्ण कन्हैया 2 लड्डू गोपाल आहेत माझ्याकडे. ते लड्डू गोपाल माझ्या लग्नातलेच आहेत. ते एक माझ्या आजीनं दिलेला आणि एक माझ्या आईनं दिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि हे वास्तुयंत्र आहे, ते पण मी अक्कलकोटला गेले होते तेव्हा आणलेला, तो पण ठेवत असते मी देवघरात. ही घंटी पण मी काम करून घेतलेली आहे. घंटी, दिवा, घंटी असं
थोडं थोडं काय ना. आणि ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडं पहिले मोठी मूर्ती होती, पण ती मूर्ती खराब झाली. म्हणून मी ही आत्ता जेव्हा अक्कलकोटला गेलेली तेव्हा ही मूर्ती आणलेली. मग ह्या मूर्तीचे पण अभिषेक वगैरे केला पंचामृताने छान. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती कशी आहे नक्कीच सांगा मला. मी छोटीशीच मूर्ती आणली कारण की मोठी आणायची होती, पण म्हटलं जाऊ द्या छोटीच घ्यावी, म्हणून मग छोटीच घेतली मूर्ती कारण की फोटो वगैरे आहेत त्याच्यामुळं. मग स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक असा केला. छान अभिषेक स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा केला. आणि इकडं मग मूर्ती ठेवली पुसून, हळदी कुंकू लावले होते काही मूर्त्यांना, तर स्वामी समर्थ महाराजांच्या पण करायचं होतं. मग महादेवाची अभिषेक केला, मग लक्ष्मी मातेचा पण अभिषेक केला मी आत्ता, पण त्याचा व्हिडिओ नाही काढलेला. आणि मग इकडं महादेवाची पिंड ठेवली, ती पण आणलेली मी आईकडून आणलेली, आत्ता काल परवाच घेतलेली आहे, म्हणजे 5-7 महिने झाले त्याला घेऊन. अन्नपूर्णे मातेची मूर्ती ठेवली, त्याच्यामध्ये गोमती चक्र आणि एक कमळगठ्ठ्याचा जो मणी असतो ते आहे, तो ठेवत असते मी, कारण की माझ्याकडे कमळगठ्ठ्याची माळ नाही आहे, पण तो एक मणी मी घेतलेला आहे. आणि गोमती चक्र एक मग मी तसं ठेवत असते. अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवली हळदी कुंकू लावून. आणि हे खंडोबाचे फोटो आहे खंडोबा महाराजांचा, ते पण ठेवले हळदी कुंकू लावून. इकडं जे कुबेर यंत्राचे माझ्याकडं म्हणजे कुबेर महाराज, परत लक्ष्मी माता, कुंजी जे आहेत ना ते आहेत माझ्याकडे, मग मी ते खाली ठेवत असते. आणि हे जे मी सिक्के ठेवलेत ते आहेत वैष्णवी मातेचे, जे माझ्याकडे जेवढे म्हणजे सिक्के येतात ना मी तसे पूजा करून ठेवत असते सिक्क्यांची. इकडं खाली दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये, पण मी इकडं पावलं वगैरे ठेवलेले आहे. श्रीयंत्र पण आले होते कुबेर यंत्राच्या साहित्यामध्ये, ते छोटंसं आहे ते पण ठेवलेलं श्रीयंत्र. इकडं मग जपमाळ वगैरे त्या श्रीयंत्राच्या ह्याच्यावरती ठेवत असते. तुम्ही नक्कीच सांगा माझी पूजा कशी वाटली वगैरे. मी फर्स्ट टाईम असा व्हिडिओ बनवत आहे पूजा केलेला. एका ताईची रिक्वेस्ट होती की तुम्ही पूजाचा व्हिडिओ टाकत जावा, म्हणून टाकते आहे मी. हे रुद्राक्ष पण राहावं म्हणून रुद्राक्ष पण ठेवत असते मी महादेवाच्या पिंडीपाशी. मग अष्टगंध वगैरे लावले मी महादेवाच्या पिंडीला, स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध. तुम्ही कसं लावता नक्कीच सांगा मला, मी तर असंच लावते. आणि छोटंसं स्वामी समर्थ महाराजांना पण अष्टगंध लावलेला आहे. मला स्वामी समर्थ महाराजांना छोटेसे वस्त्र करायचे आहेत. माझ्याकडं मशीन आहे, कारण की माझ्या पहिल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला वस्त्र होते, खूप मिस केलेले होते, घरी मी बनवलेले होते. आणि एक जे होता रेड कलरचा तो मी अक्कलकोटवरून आणलेला. आणि ह्या छोट्याशा मूर्तीला मला वस्त्र लवकरच बनवायचे आहेत, मी मशीनीवर माझ्या बनवणार आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ मी शेअर करते, पाठवते. आणि तर फुलं वगैरे स्वामी समर्थ महाराजांना, प्रथम मी स्वामी समर्थ महाराजांना फुलं वाहते. फुला एवढीच मूर्ती आहे ती स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी, आणि मला आवडती ती मूर्ती खूप. फुलामध्ये स्वामी समर्थ महाराज किती छान वाटत आहेत, पूर्ण भरून गच्च. ही होती फायनली पूजा. कशी होती नक्कीच सांगा मला. आणि हे जे साचे आहे ते माझ्याकडं प्रत्येक वारी म्हणजे 7 वारचे 7 साचे आहेत माझ्याकडं. गुरुवार होता म्हणून गुरुवारचा साचा आहे हा. आणि ही बघा फायनली पूजा झालेली आहे आपली. साखर वगैरे ठेवली, दिवा वगैरे, आरती पण केलेली होती, पण त्याचं काही शूट नाही केलेलं मी.
आणि व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांनाच. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मला कमेंट करून. हा फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवलेला आहे मी, आणि जरी काही बोलण्यात वगैरे चुकी झाली असेल तर क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांनाच.